भयंकर घटना आहे ही. म्हणजे हादरून गेलेलो आहोत आम्ही सकाळपासून या विषयावरती सातत्याने चर्चा आम्हाला माहिती असलेल्या या विषयात काम करणाऱ्या अनेक लोकांबरोबर सुरू आहे. आणि मला असं वाटतं की समाज म्हणून आपण नालायक आहोत. आपण जर लहान मुलांच्या अशा आत्महत्या थांबवू शकणार नसू, तर आपण समाज म्हणून काहीही करू शकत नाही आहोत. ही पहिली घटना नाही. 2016 पासून म्हणजे जेव्हापासून ब्लू व्हेल या गेम बद्दलची चर्चा सुरू झाली साधारण 10 वर्षांपासून, तेव्हापासूनच ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत. यातले काही महत्वाचे मुद्दे जे आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखे आहेत, ते म्हणजे अशा पद्धतीचे गेम मुलांपर्यंत कशामुळे पोहोचतायत? मुलं का या सगळ्या गेम्समध्ये इन्व्हॉल्व्ड होत आहेत? पालक म्हणून आपली जबाबदारी काय? आपण ही जबाबदारी घेतो आहोत का? या अशा पद्धतीच्या गेम्सवरती कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याकडचे कायदे योग्य आहेत का? त्याची अंमलबजावणी योग्य होते का? मगाशी हे तुम्ही मुद्दे सांगितलेलेच आहेत. पण हे आम्हाला खूप महत्वाचे मुद्दे जाणवत आहेत हा. आणि गेले 10 वर्ष, 11 वर्ष काम करून सुद्धा जर अशा घटना घडतात, तर तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं, वाईट वाटतं. त्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सगळेजण सहभागी होतो. नक्कीच सर. आणि आज हे आपल्या आजूबाजूला घडतंय, हे काही दूर कुठेतरी घडतंय आणि त्याची ही चर्चा नाहीये. आपल्याला वाटतंय की माझं मूल माझ्या घरात आहे, सुरक्षित आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंडर आहे आणि सोसायटीत सुद्धा सुरक्षा आहे. पण त्याच्या हातात असलेला हा जो मोबाईल आहे, त्या मोबाईलनं त्याला मृत्यूच्या सापळ्यामध्ये ओढलं जाऊ शकतं, हे तितकंच गंभीर आहे. म्हणून ओंकार गंधे सायबर तज्ञ आपल्यासोबत आहेत, ते अधिक सांगतील. या मुलांना हे जे जाळं आहे ते कसं उडतंय, या मुलांचं एक वेगळं जग आहे. जसं आपलं हे वेगळं जग आहे, तसं या मुलांचं एक वेगळं जग आहे. त्या जगात काय सुरू आहे जरा सांगा, जेणेकरून राज्यभरातले आज पालक बघतायत, हे कोट्यवधी पालकांना आपण सांगायला हवं की आपल्या मुलांच्या बद्दल काय घडतंय. अगदी बरोबर आहे. हा मुद्दा खूपच विचित्र आणि शॉकिंग आहे. ज्या पद्धतीने काही वर्षांपूर्वी ब्लू व्हेल गेम होती त्यासारखीच या गेम्स आहेत. चायनीज आणि कोरियन गेम्स आहेत या. आणि या कोरियन गेम्स नुसत्या काही पबजी सारख्या गेम नाहीयेत की म्हणजे चार लोक एकत्र आले, खेळले आणि नंतर निघून गेले. हे जे कोरियन लव्ह गेम्स आहेत हे सिम्युलेशन गेम आहेत. म्हणजे रिअल लाईफ मध्ये तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटी करता त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सिम्युलेशन गेम मध्ये केल्या जातात. आणि या ऍक्टिव्हिटीज म्हणजे अगदी तुम्ही सकाळी झोपता कसे, झोपेतून उठता कसे, दिवसभर काय करता, स्वयंपाक तुम्ही या गेम्स मध्ये करू शकता. तुम्हाला गेम्स मध्ये टास्क मिळतात, ते टास्क सुद्धा तुम्ही रिअल लाईफ सिम्युलेशन म्हणून करता. आणि काही प्रमाणामध्ये त्यामध्ये रिअल लाईफ मध्ये म्हणजे गेम मध्ये एक रिअल लाईफ तुमचं एक जग तयार केलेलं आहे तुम्ही सिम्युलेशन मध्ये. आणि त्याही बाहेर येऊन मोबाईलच्या बाहेर येऊन जे आपलं खरं आयुष्य आहे त्या खऱ्या आयुष्यात तुम्हाला काही टास्क दिलेले असतात आणि ते जर टास्क तुम्ही कम्प्लीट केले तर तुम्हाला गेम मध्ये पॉइंट्स मिळतात. म्हणजे एक सोप्या शब्दात एक एक्झाम्पल देतो की तुम्हाला समजा त्या गेम मध्ये एक छोटा टास्क दिलेला आहे की तुम्ही एक काहीतरी स्वयंपाक करा, एक डिश बनवा. हा आणि हा. तीच सेम डिश तुम्हाला रिअल लाईफ मध्ये तुमच्या घरातल्या खऱ्या किचन मध्ये पण बनवायची आहे. आता हे मी सांगतो हे इतकं खूप सोपं वाटतंय, पण असाच एक टास्क दिला जातो की आता एक काम करा, तुमच्या घराच्या बाहेर या, एक 5-6 पायऱ्या चढा आणि तिथून उडी मारा. हे तुम्हाला गेम मध्ये पण करायचंय आणि हे रिअल लाईफ मध्ये पण करायचंय. आणि 5-6 पायऱ्यांनी काही फारसा फरक पडत नाही. पण हाच 5-6 पायऱ्यांचा टप्पा जेव्हा 5 मजल्यांवरती जातो तेव्हा खूप मोठा फरक पडतो. आणि जसं तुम्ही विचारलं की यापर्यंत लोक किंवा मुलं कसे पोहोचतायत, त्याच्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे आपल्याकडे अजिबातही मॉनिटरिंग नसलेलं इंटरनेट. कारण आपल्या इंटरनेटवरती कोणाचाही कुठलेही निर्बंध नाहीयेत. त्यामुळे कितीही तुम्ही कुठल्याही वेबसाईट बॅन करा, बंद करा, ऍप बॅन करा, व्हीपीएन आणि बाकी बऱ्याच मदतीने किंवा सोशल मीडियाच्या ऍड्सच्या माध्यमातून अशा वेबसाईट्स किंवा अशा गेम्स अगदी टीनेजर्स पर्यंत पोहोचतात. कारण या प्रकरणामध्ये 12 वर्षांची मुलगी सुद्धा त्या मृतांमध्ये सामील आहे. हो तर हो. अगदी 12 वर्षांच्या मुलांपर्यंत या ऍड्स पोहोचतात. त्यामधून त्यांना ती सवय लागते, त्या गेमचे ऍडिक्शन वाढत जातं. आणि जसं आता जोशी सर बोलले, पालकांचं लक्ष नसतं. आपली मुलगी किंवा आपला मुलगा रूम मध्ये काय करतोय, कुठल्या गेम्स खेळतोय आणि त्या गेम्स फिजिकल येऊन सुद्धा रिअल लाईफ मध्ये खेळतोय, हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे.